मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता आता मराठा बांधव आक्रमक झाले आहेत। नांदेड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळताना दिसतो आहे। शेलगावसह अर्धापूर तालुक्यातील शेकडो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत, तेही जोरदार घोषणाबाजीसह। नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जोरदार उधाण आलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव गावातून 200 ते 250 मराठा बांधव रवाना झाले आहेत। टेम्पो आणि इतर वाहनांमधनं हे बांधव निघाले असून 15 ते 20 दिवस पुरेल इतकं अन्नधान्य त्यांनी सोबत घेतलं आहे। घोषणाबाजी करत मराठा समाजाचा आवाज बुलंद केला जात आहे। मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे फिरणार नाही असा ठाम निर्धार या बांधवांनी व्यक्त केला आहे। राज्य सरकारकडे आपल्या मागण्यांची दखल घ्यावी आणि न्याय मिळावा याकरिता आता मराठा समाज सज्ज झाला आहे। नांदेडसह राज्यभरातून मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळे मुंबईतील आंदोलनाचा आवाका किती मोठा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधवांचा हा उत्स्फूर्त सहभाग आता राज्य सरकारसाठी मोठं आव्हान ठरणार आहे। 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या आंदोलनाने राज्यात काय घडामोडी घडून आणतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।